नमस्कार मंडळी, मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. फॅशन, ट्रेंडिंग कपडे घालणं कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतात. म्हणूनच या विषयावर आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे हर्षा यादव. ती एक क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह फॅशन डिझायनर आहे. तिचं पुण्यामध्ये ला फॅशन बुटीक स्टुडिओ आहे. चला तर मग फॅशन विश्वाबद्दल तिच्याशी खूप काही जाणून घेऊया. हर्षा, कशी आहेस? मस्त. खूप छान दिसतेस आज तू. तुझा हा आउटफिट खूप आवडलाय मला. थँक्यू सो मच. ऍक्च्युली हा आउटफिट मी फक्त आणि फक्त तुमच्या पॉडकास्ट साठीच डिझाईन केलेला आहे. ग्रेट. खूप आवडलाय मला तुझा हा आउटफिट. माझ्यासाठी असाच एक डिझाईन कर कधीतरी. शुअर नक्कीच. मला ना तुझ्याशी ना एक जाणून घ्यायचंय की आजकाल जे पॅरेंट्स आहेत बघ, नेहमी त्यांना अशी इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर बनावा, माझा इंजिनियर बनावा, म्हणजे ट्रेडिशनल अकॅडमिक्स मध्ये मुलांनी जास्त जावं असं प्रत्येक पॅरेंटची इच्छा असते. तू ही फील्ड कशी काय चूज केली, सांग जरा त्याच्याबद्दल. खरं सांगायला गेलं तर मी लहानपणापासूनच फॅशनशी थोडीशी रिलेटेड होती. अशी माझी मम्मी सांगत होती की जेव्हा मी 10 वर्षाची होती तेव्हा मला ऍडमिट केलं होतं ड्यू टू सम रिझन्स. तर मला मम्मी म्हणायची की तू अशी होती की तुला सांगितलं ना तू इंजेक्शन लावून घे तर तुला मी हा फ्रॉक देईन. तर मी गपचुपीच इंजेक्शन लावून घ्यायची आणि त्यानंतर मम्मीला कळायला लागलं की ही कपड्यांसाठी फार वेडी आहे. म्हणजे काही असो, छोट्या मोठ्या गोष्टी असो किंवा काय, ती फक्त सांगायची तू हे केलंस ना मी तुला हे देईन, तू हे केलंस तर मी तुला हे देईन. तर ते बहुतेक तेव्हापासून माझ्या डोक्यात फॅशन डिझायनिंग, कपडे वगैरे हे सगळं येत गेलं. म्हणजे कपडे हा तुझा वीक पॉइंट आहे. नवीन नवीन आउटफिट्स घालणं, छान खरं छान कपडे घालणं. ट्रू. पण खरं सांगायला गेलं ना, मला असं वाटतं मी मॉलमध्ये सुद्धा गेली तर कपडे माझ्याशी बोलतात. म्हणजे मला असं फील होतं की ही डिझाईन मला बोलवते, हे फॅब्रिक मला बोलवतंय. त्यामुळे मला असं वाटतं की कपडे माझ्याशी बोलतात आहे. त्यामुळे मला ते कपड्यांचं, डिझायनिंगचं खूप वेड आहे. खूप सुंदर. तुम्हाला ह्याची स्टार्टिंग सांगशील का जरा? म्हणजे कसं तुझं हे पाऊल अकॅडमिकली कसं हे पाऊल पडत गेलं तुझं? ऍक्च्युली काय झालं, आमच्या घरात माझे भाऊ-बहीण सगळे अभ्यासात एकदम मस्त होते अँड आय वॉज द ओन्ली चाइल्ड जी अभ्यासात एकदम ॲव्हरेज सगळं हे. तर 10वी मध्ये असं होतं, की बाबा ही पास होईल की नाही इथून सुरुवात होती माझ्या घरच्यांची. ही पोरगी पास होते की नाही. पण माझ्या डोक्यात फक्त एकच क्लिअर होतं, मला पास व्हायचंय. मार्कांशी मला काही घेणं-देणं नव्हतं. पास व्हायचा हा विषय होता माझा. तर कशीबशी पास झाली मी. पास झाली तर मार्क एवढे खराब होते, की माझ्या खानदानी तेवढे मार्क खराब कोणाला नव्हते. सो झाली पास. आता कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला थोडे तरी मार्क चांगले पाहिजे, त्यातही मी मोडत नव्हती. सो ते झालं. मग मम्मी म्हटली, की हिला असं पण कपड्यांचं वेड आहे, हिला डिझायनिंगचं काय शिवण क्लास. त्यावेळेस मम्मी म्हणायची हिला शिवण क्लास वगैरे हिला हे करून टाकू. तर माझ्या मोठ्या बहिणीने सजेस्ट केलं, की असं एक धाट इन्स्टिट्यूट नावाचं इन्स्टिट्यूट आहे. तिच्या क्लासेसच्या इथे. सो मग ती इन्क्वायरी केली तर तिथे एक 1.5 वर्षाचा कोर्स होता. शॉर्ट टर्म कोर्स 1.5 वर्षाचा म्हणजे डिप्लोमा होता. सो मी घेतलं ॲडमिशन तिथे. मी पण स्पेसिफिक नव्हती, की नक्की डिझायनिंगमध्ये असतं काय? तर तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अरे बापरे! डिझायनिंग इज मोठी फील्ड आहे, की म्हणजे सुई धाग्यापासून ते लोकं शिकवतात. कारण मला येत तर काही नव्हतं. फक्त कपडे आवडायचे, दॅट्स इट हाच माझा विषय होता. मग तेव्हा तिथे गेल्यानंतर कळालं, की सुईमध्ये धागा कसा होतात, नॉर्मल स्टिचिंग कशी असते, मशीन कशी चालवायची. मग बेसिक पासून ते लोकं शिकवत गेले. त्यातही मी बघत होते, की बाबा मला जमतंय का? कारण स्टार्टिंग स्टेज अशी असते ना, की असं वाटतं काय करतेय मी? म्हणजे हाही प्रश्न पडतो, की मी काय करते? मलाच कळत नव्हतं मी काय करते? पण एक आवड निर्माण होत गेली त्यातून. मग कळायला लागलं, की अरे वाह! फॅशन डिझायनिंगमध्ये आपण आपले स्वतःचे कपडे आपल्या पद्धतीने स्टिच करू शकतो. पण जेव्हा मी स्टिच करायला लागले, तेव्हा मला ती आवड अजून निर्माण झाली, की बॉस ह्याच्यामध्ये अजून काय-काय करता येईल मला. पण तो एक बेसिक डिप्लोमा होता. एवढा ॲडव्हान्स नव्हता. तर त्यावेळेस करता-करता मला कळालं, की ह्याच्यापेक्षा मी अजून काय करू शकते, अजून ह्या फील्डमध्ये डीपमध्ये कशी जाऊ शकते. तर तेव्हा मला कळालं, की बाबा ह्याच्यामध्ये बॅचलर कोर्सेस पण असतात, जे 4 वर्षाचे असतात. पण त्यासाठी 12वी लागते. त्या 12वीचा माझा काही एक संबंध नव्हता. सो मला डिप्लोमा करता-करता कळालं, की 12वी द्यावी लागते. ॲडमिशन तर कॉलेजमध्ये घेतलं नव्हतं मी. तर मी 12वीला बाहेरून म्हणतात ना, त्यावेळेस ना बाहेरून एक्सटर्नल एक्झाम्स देतात. सो मी काय केलं, एक्सटर्नलचा फॉर्म भरला.
डिप्लोमा करता करता एक्सटर्नलचा फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये मला कळालं फक्त एक्झामला जावं लागतं. अभ्यास नाही, काय नाही, काय नाही. आणि त्यात मी घेतलेलं, मी तरी घरच्यांना विचारलं, मी 12वी पटकन क्लिअर कशी होऊ शकते? तर घरचे म्हणते, "कॉमर्सचा तुझा लांबपर्यंत संबंध आहे. सायन्सला तुला उभं करणार नाही." मग एकच विषय राहत होता आर्ट्स. तर मग मी आर्ट्समध्ये गेली. आर्ट्समध्ये गेल्यानंतर कळालं, की बाबा फक्त काय आपल्याला रट्टा मारण्याची कामं आहेत. बाकी काही नाही. हे मला कळालं, बेसिकली कळालं. सो झालं ते डिप्लोमा करता सायमल्टेनियसली अभ्यास तर मी काही केला नव्हता. फक्त पेपरला गेली तेव्हा मला पेपरच्या म्हणतात ना, एक 15 ते 20 दिवस आधी कळालं, अरे बापरे! हे पण सब्जेक्ट्स असतात 12वीला, ज्याचा मी काही अभ्यास केला नव्हता. अंदाजे गेली एक्झामला, जे येईल राम भरोसे केलं, तर त्यामध्ये मी फेल झाली. फ्रँकली सांगते. 12वीचा फर्स्ट अटेम्प्ट मी फेल झालेली आहे आणि माझा हिस्ट्री हा सब्जेक्ट गेलेला. तर परत मी एक्झाम गेली. तोपर्यंत माझा डिप्लोमा चालूच होता. म्हणजे डिप्लोमाचं ऑलमोस्ट 1 वर्षामध्ये मी फेल झाली. मग म्हणजे बोलतात 1.5 वर्षाचा होता, तर दुसरा अटेम्प्ट दिला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पण मी फेल झाली. म्हणजे असे मी 12वीचे 2 अटेम्प्ट्स मी फेल झालेली आहे. तर कसाबसा माझा तिसरा अटेम्प्ट झाला चांगला. तोपर्यंत काय झालं, डेट्स निघून गेले बॅचलर्सचे. जे डेट्स असतात ना त्यांचे इनटेकचे, ते डेट्स निघून गेले. 1 वर्ष माझं ऑलरेडी व्हायला गेलं. तर 1.5 वर्षात म्हणजे जे 1.5 वर्ष मी शिकली त्याचा काहीतरी सराव पाहिजे ना. तर मी काय केलं, तर मी कॉम्प्युटराइज्ड फॅशन डिझायनिंग कोर्स आलता. जो फक्त मुंबईमध्ये होता. जे मला कळालेलं की पुण्यामध्ये कुठेच नाहीये. सो तो एक होता 4 महिन्याचा कोर्स होता. तर मी म्हटले असं पण वर्ष व्हायला गेले. पास तर झाली, वर्ष व्हायला गेले. आता पुढच्या वर्षी मला बॅचलर्सला ॲडमिशन भेटणार. सो मी काय केलं, तो जो कोर्स होता ना 4 महिन्याचा, मी मुंबईमध्ये दादरमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग होतं. तर तिथे जाऊन तो कोर्स केला 4 महिन्याचा आणि आय वॉज व्हेरी सक्सेसफुल इन दॅट कोर्स. तर तो कोर्स केला आणि माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे तोपर्यंत हे चाललेलं, बोलतात ना फॅशन शोची तयारी चालली होती आणि तो कोर्स कसा होता, अल्टरनेटिव्ह कोर्स होता. म्हणजे स्टार्टिंगचे 3 दिवस आणि 3 दिवस काय नाही. तर सायमल्टेनियसली मी फॅशन शोची पण कामं करत होती, प्लस हा कोर्स पण करत होती. अपडाऊन करायची मी. सो ते केल्यानंतर फॅशन शोचं काम आलं. तर मी म्हटले आता फॅशन शोचं काम आलेलं आहे, प्लस हे कोर्स पण चालू आहे आणि कोर्स 4 महिन्याचा होता. तर इट वॉज लाईक की लगेच संपून गेला तो. तर फॅशन शोमध्ये बेस्ट पार्ट असं झालं, की मला आयुष्यात वाटलं नव्हतं, की मी फॅशन शोमध्ये आय वॉज द रँकर. फर्स्ट रँकर आलं ओके. आणि माझ्या आयुष्यात मला कधी म्हणजे बोलतात ना प्राइज आणि रँकिंगचा तर लांब-लांबपर्यंत संबंध नव्हता. पण इथे मी फर्स्ट रँक आली आणि आय वॉज लाईक की मी पण आयुष्यात काहीतरी करू शकते. तर तो एक माझा बोलतात टर्निंग कॉन्फिडन्स आला. एक्झॅक्टली कॉन्फिडन्स आला आणि टर्निंग पॉइंट म्हणतात ना लाईफचा, तो आला. आणि हा कोर्स पण झालेला, तरी माझ्याकडे एक 6-7 महिने उरले होते. तर मी माझ्याच इन्स्टिट्यूटला सांगितलं की असा कोर्स आहे. तर ते म्हटले ठीक आहे. मग मी त्यांच्याकडेच कामाला लागले. माझ्याच इन्स्टिट्यूटमध्ये एक 6-7 महिने मी जॉब केला. कारण दुसरा जो इंटेक होता, जो बॅचलर्सचा होता, तो ऑलमोस्ट जून-जुलैमध्ये चालू होणार होता. त्याची सीईटी होती. ती मी काय आय थिंक मेमध्ये मी सीईटी त्याची दिली होती. तर त्याच्यामध्ये पण मी चांगल्या पद्धतीने पास आउट झाली आणि माझं डिप्लोमा बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ती सीईटी खूप इझी वेनी गेली. मग बॅचलर्सला ॲडमिशन घेतलं. चांगलं ॲडमिशन झालं म्हणजे प्रॉपर. तरी माझे डॅड यूज्ड टू से मी, की "तू करते काय?" कारण अकॅडमिक्समध्ये मोस्टली माझ्या भाऊ-बहिणींना हे लोकांनी काय केलंय, अभ्यास करताना बघितलंय आणि डिझायनिंगमध्ये अभ्यास वगैरे नसतं. जे काय असतं प्रॅक्टिकल असतं. तर प्रॅक्टिकल मी घरी थोडी मशीनवरती काय स्टिच करत बसणार आहे. जे काय असायचं कॉलेजमध्ये मी स्टिच करून माझे प्रोजेक्ट्स रेडी असायचे. तर माझ्या वडिलांना मी कधीच अभ्यास करताना दिसायची नाही. तर ही यूज्ड टू थिंक ही करते काय? नुसती ही जी फीस भरतोय मी करते काय? तर बॅचलर्सच्या वेळेस माझे वडील एकदा मला बोलले, की "मी तुझ्यावरती एवढी इन्व्हेस्ट करतोय." कारण 1-1 वर्षाची फीस त्या टाईमात माझ्या हिशोबाने एक 80,000 पर इयर फीस असायची. प्लस मटेरियल कॉस्ट वगैरे हे म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह जायचं. तर मी त्यांना काही उत्तर देऊ शकत नव्हते त्यावेळेस, की मी नक्की काय करते यांना कसं एक्सप्लेन करू? कारण हे जे असं हे स्टिचिंग, गारमेंट रेडी करणं वगैरे हे सगळं फक्त म्हणजे बोलतात ना वेगळा सब्जेक्ट आहे. हे एक्सप्रेस करता येत नाही. हे दाखवता येतं, की बॉस मी हे स्टिच केलंय. पण ज्यावेळेस म्हणजे असं सांगता म्हणजे कोणाला आपण एक्सप्रेस नाही करू शकत ना, की आमच्यामध्ये हे, ते. जेव्हा फॅशन शो आला बॅचलर्सचा माझ्या डॅडला मी फर्स्ट टाईम माझ्या बॅचलर्सच्या वेळेस फॅशन शोच्या वेळेस इन्व्हाईट केलतं
आणि त्यावेळेस मी एवढी नर्वस होती की म्हणजे पहिल्यांदा फॅमिली आली आणि आता जर मला अवॉर्ड नाही भेटला तर मी ह्यांना प्रूव्हच करू शकत नाही की मी 4 वर्षात केलं काय. सो शो झाला, सगळं व्यवस्थित झालं आणि जेव्हा अवॉर्ड्स देण्याची वेळ आली ते सरप्राइझिंग असतं ना, कोणाला भेटणार हे आम्हाला पण माहिती नसतं. पण सगळे अवॉर्ड संपले. आता फक्त एकच शेवटचा अवॉर्ड राहिलेला, बेस्ट कलेक्शन ऑफ द इयर. मी एवढी नर्व्हस होते की भेटेल, नाही भेटेल. कारण सगळे अवॉर्ड संपले. कारण दिसत होतं ना ट्रॉफ्या संपत चालल्यात. सो मी विचार केला की आता आपण तर ह्यात नाहीच आहोत. म्हणले काय इज्जत घालवण्याची कामं केलीत ही शॉर्ट. पण जेव्हा माझं नाव पुकारलं गेलं, मला 5 मिनिटं यकीन होतं माझंच नाव पुकारलं गेलंय ना. आणि तो माझ्या लाईफचा सगळ्यात बेस्ट मधला बेस्ट मोमेंट होता की माझे वडील माझ्या अवॉर्ड शोला आलेत आणि मला बेस्ट कलेक्शन ऑफ द इयर भेटलंय आणि माझ्या लाईफचा तो बोलतात ना अचीवमेंट म्हणतात ना, तो बेस्ट अचीवमेंट मोमेंट होता. तर मी त्यावेळेस माझ्या वडिलांना जी ट्रॉफी होती माझ्या हातात, मला आजही आठवते. मी ट्रॉफी घेऊन गेली आणि हे त्यांना सांगितलं की हे माझे 4 वर्षाची ही कमाई आहे आणि ही तुमची फीज आहे, की हे जे 4 वर्ष तुम्ही माझी फीज भरली ही त्याचं बोलतात मोबदला आहे. आणि ही वॉज सो प्राऊड. इव्हन मला जे मेंटॉर होते त्यावेळेस ते हेमंत त्रिवेदी, फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदी सर होते. आणि कोइन्सिडेंटली त्यांनी पण येऊन वडिलांना माझ्याबद्दल सांगितलं की फार फोकस पोरगी. त्यामुळे माझ्या वडिलांची त्यावेळेस ना बोलतात ना मान अजून उंची झाली. तर तो फार एक प्राऊड मोमेंट होता माझ्या लाईफचा. व्हेरी गुड हर्षा. म्हणजे तू एक एक जर अशी जर्नी दाखवलीस, किती प्रेरणादायी आहे की 12th मध्ये फेल होणारी मुलगी, 2 वेळा फेल होणारी मुलगी, ती एक हेमंत त्रिवेदी सारख्या टॉप फॅशन डिझायनरची स्टुडंट होते, प्लस टॉपर प्राइजही मिळवते. खूप जर्नी जी तुझी आहे ती खूप प्रेरणादायी आहे. त्यानंतर तू अजून पुढे काय केलंस? म्हणजे अजून तिथे तू थांबलीस की अजून तू पुढे शिक्षण काय घेतलंस त्या संदर्भात? त्यानंतर बॅचलर्स झालं. आता बॅचलर्स नंतर मी काय करू? बॅचलर्स नंतर विचार पडला कारण बॅचलर्स झालं त्यानंतर आम्हाला इंटर्नशिप आली. इंटर्नशिप मी इथे गेली होती इस्लामपूरला, राजाराम बापू इंडस्ट्री आहे. तिथे मी इंटर्नशिप केली. तिथे इंटर्नशिप मध्ये हे शिकली की रॉ पासून ते लोक डायरेक्ट मेन प्रोडक्ट कसे बनवतात. त्याचं पूर्ण आम्ही रिसर्च केला वगैरे. तो 1-1.5 महिन्याचा हे होतं माझी इंडस्ट्रियल व्हिजिट आणि म्हणजे बोलते इंटर्नशिपच होती सॉर्ट ऑफ. ते झालं. ते झाल्यानंतर पण मी पुढे काय करू? म्हणजे 1.5 महिना तर मला विचार करण्यात गेला की बाबा इंटर्नशिप झाली, हे झालं, ते झालं. आता पुढे काय? पुढे काय तर माझ्या डोक्यात आलं की मास्टर्स करू. त्यानंतर मी सर्च करायला सुरुवात केली की मास्टर्स करायचं. तर मला त्यावेळेस वाटलं की आता मी जिंकली तर आहे. घरातले खुश पण आहेत, पैसे पण देतील. म्हणून विचार केला की चला आता लंडनला जाऊ. कारण आमच्या खानदानीत आजपर्यंत परदेशी कोण शिकलेलं नाहीये. सो मी हा विचार केला की चला आता लंडनला जाऊ, फॅशन डिझाईन करू, म्हणजे माझं नेम फेम जरा होऊन जाईल. पण त्यावेळेस असा प्रॉब्लेम आला की माझे डॅड म्हटले की जर तिथे तुला जायचं असेल तर एज्युकेशन हे करावं लागेल, लोन करावं लागेल, हे करावं, म्हणजे ऑलमोस्ट 50 लाखाचा खर्च होता. सो ही वॉज लाईक की तुला करायचंच आहे ना, तर मी तुला आत्ता पैसे देतो. यू स्टार्ट युअर स्टार्टअप स्टार्ट करतो. जे काय तुला पैसे तिथे तू जाऊन खर्च करणार आहेस ना, त्यापेक्षा मी तुला इंडियामधले म्हणजे बोलतात इंडियात राहा आणि तुला पैसे देतो, तू स्टार्टअप कर. तर मी विचार केला बरोबर आहे, तिथे गेल्यानंतर पण 50 लाख खर्च होणार त्यापेक्षा इथे बसल्या बसल्या आपल्याला भेटते तर का वाईट आहे. सो मी हाही विचार केला. पण सायमल्टेनियसली हा पण विचार केला की अजून काहीतरी शिकता येईल का पुढे. तर मी काय विचार म्हणजे मास्टर्स स्टार्ट केलं. तर मास्टर्सची इन्क्वायरी केली होती तर खारघरला निफ्टी म्हणून आहे. तिथे म्हणजे हे करायला गेली, विचार म्हणजे बोलतात ना आपण इन्क्वायरीला गेली. तर तोपर्यंत डेट्स निघून गेले. तर लंडनच्या नादात माझे तिकडचे डेट्स निघून गेले. तर पुण्यात कुठे आहे तर पुण्यात एक INFD म्हणून इन्स्टिट्यूट आहे. तिथे मास्टर्सचा कोर्स होता 2 वर्षाचा. तर आय वॉज लाईक की ओके चला इथे मला डिग्री पाहिजे मास्टर्सची. तर तिथे गेल्यानंतर मी तो कोर्स वगैरे केला, एक्झाम वगैरे केली, त्यांचा शो होता त्याच्यातही मी जिंकली. सो आणि सायमल्टेनियसली मी मला चांगलं आठवतंय 2015 मध्ये मी मास्टर्स केलं आणि सायमल्टेनियसली मी माझं स्वतःचा ला फॅशन ब्रँड सुद्धा त्यावेळेसच जनरेट केला होता की शिकता शिकता काहीतरी हाताशी आपण स्टार्टअप करूया. सो प्रॉब्लेम असा झालेला की स्टार्ट कसं करायचं, नॉलेज नाही. म्हणजे एक इंटर्नशिप मध्ये तुम्हाला फक्त बेसिक रॉ तुम्ही ती इंडस्ट्री होती. इंडस्ट्रीमध्ये असं काय आपण क्लायंटशी वगैरे डिस्कस करतो तसं काहीच नव्हतं. सो मग मी काय केलं, स्टार्ट तर केला ब्रँड.
म्हणजे नाव वगैरे विचार करून ठेवलं. मग मी काय केलं, एक महिनाभर मुंबईला आली. एक लोखंडवाल्यामध्ये मी इंटर्नशिपली स्टाईल म्हणजे एक बुटीक होतं तिथे. तर तिथे मी म्हणजे बोलतात ना, इंटर्नशिप करायला सुरुवात केली. इंटर्नशिप करता-करता मला प्रॉब्लेम्स लक्षात आले, की बॉस प्रॉब्लेम हे पण असतात. क्लायंटशी तुम्हाला टॅकल करणं, म्हणजे मार्केट शोधा, मार्केटमधून आपल्याला चीपर फॅब्रिक कुठून भेटेल, त्यानंतर कारागीर शोधा, म्हणजे हँडवर्क किंवा काय मेजरमेंट्स कसे घ्यायचे असतात. नंतर लक्षात आलं, की रिअल दुनिया खूप वेगळी आहे. शिक्षणाची दुनिया कंप्लीटली वेगळी आणि रिअल दुनिया जी असते ही खूप वेगळी आहे. मग त्यानंतर मी 2 महिने काही करून म्हटलं इंटर्नशिप केल्याशिवाय बिझनेस स्टार्ट करायला नको. कारण इथे जेवढे डूज अँड डोंट्स होते, ते म्हटले बिझनेस स्टार्ट करायचा आणि परत लॉसमध्ये गेलं तर आपला चार्ट इथे गेलाय. आपल्याला चार्ट खाली नाही आणायचा आहे. सो मी 2 महिने इथे लोखंडवाल्यामध्ये स्टाईल अँड बुटीकमध्ये मी जॉब केला. जॉब केल्यानंतर तिथून शिकत गेले आणि त्या मॅम पण एवढ्या चांगल्या होत्या, की त्यांनी ईच अँड एव्हरीथिंग प्रॉपर शिकवली, की कारागीरशी आपल्याला कसा व्यवहार ठेवायला पाहिजे, क्लायंटशी बोलताना कसा व्यवहार बोलायला पाहिजे, कॉस्ट कटिंग कशी करायची असते, फॅब्रिक कुठून पर्चेस करायचं असतं, कारागीर कुठून आपल्याला बोलतात ना, कसे त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, रफ रफ पेपरवरती ड्रॉइंग कसे काढायचे, हे मला स्टायलिनवाल्यांनी शिकवलं, की त्या मॅमनी, की कसं करायचं. त्यानंतर लक्षात आलं, ओके. त्यानंतर मी 100% शुअर झाले, की बाबा बॉस आपल्याला बिझनेस असं स्टार्ट करायचा. स्टार्टअप करताना मला हा इश्यू आला, की जागेपासून शोधायची जागा कुठे? आणि स्टार्टअप कुठून करायचं? मग तो एक विषय असतो फार, की स्टार्टअप करताना प्लेस खूप मॅटर होते. आणि प्लेसपेक्षा मला भाडं खूप मॅटर होत होतं, की मी स्टार्टअप करते, पण जे भाडं म्हणतात ना, आपल्याला रेंट आपल्याच खिशातून द्यायचंय. तर त्यावेळेस तो माझा एक मेजर इश्यू होता, की बाबा भाडं कसं भरायचं? स्टार्टअप करायला. मग वडिलांकडून मी त्यांना सांगितलं, की असं-असं माझ्या डोक्यात आहे आणि मला स्टार्टअप करायचं आहे. सो माझे वडील तसे फार हे करणारे होते, पुश करणारे होते, "ओके कर." पण तसे ते व्यावहारिक पण होते. मग त्यांनी मला सांगितलं, "ठीक आहे, मी तुला देतो पैसे, पण ह्याचा मला तू हे देऊ नको." काय बोलतात आपल्याला? इंटरेस्ट. इंटरेस्ट देऊ नकोस, पण मला माझी मुद्दल द्यायचीस तू. भले 1 वर्षाने, 1.5 वर्षाने दे. पण मॅक्स टू मॅक्स 1.5 वर्षाच्या आत तुला माझी मुद्दल मला द्यावी लागणार. सो तो पण एक टास्क होता, की याला वडिलांकडून पैसे घेतलेत आणि आपल्याला रिटर्न तर द्यावेच लागणार. मग आधी दुकान शोधलं, जे कमी कॉस्टिंग, कमी रेंटवालं असतं ना, थोडंसं थोडंसं बोलतात गावात आणि कमी कॉस्टिंगवालं असं मी दुकान शोधलं. मग सगळ्यात इम्पोर्टंट दुकान शोधून करू काय? टेलर तर पाहिजे ना. मग मी म्हटली टेलर भेटेपर्यंत स्वतः काहीतरी स्टिचिंग करावं. तर मी स्वतः म्हणजे बोलतात ना एक्झिबिशन छोटे-छोटे एक्झिबिशन्स असतात. त्यामध्ये मी स्वतः स्टिच केलेले गारमेंट हे करायला लागले. सायमल्टेनियसली मी टेलर पण शोधत होती. इथे-तिथे जाऊन की टेलर आहे का? किंवा वेबसाईटवरती वगैरे. मग एक टेलर भेटला मला कसाबसा. मग त्याला ठेवलं, पगारावरती ठेवलं. त्यानंतर लक्षात आलं ह्याला काम काय देऊ मी? मग कसरत इथून सुरुवात होते, की काम काय द्यायचं? कारण असं माझ्याकडे फिक्स क्लायंट नव्हतं. फक्त मी दुकान घेतलेलं, घरातलेच टेबल खुर्च्या नेलेल्या, एक मशीन घेतलेली आणि एक ओव्हरलॉक मशीन घेतलेली. या 2च गोष्टी मी विकत घेतलेल्या. बाकीचा सगळा घरातला माल घेऊन नेलेला मी. मग तिथे हे करताना मला लक्षात आलं, की याला क्लायंट कुठून आणायचे? मग तेव्हा कळालं, की ॲडव्हर्टायझिंग पण एक प्रकार असतो. मार्केटिंग पण एक प्रकार असतो. मग तेव्हा लक्षात आलं. मग मी माउथ टू माउथ पब्लिसिटी करायला लागली. पॅम्पलेट छापून सगळीकडे गावात वाटायला लागली, की बाबा असं-असं आहे. मग एक क्लायंट आलं. मग त्या एक क्लायंटला म्हणजे ते एका क्लायंटमध्ये इन्व्हेस्ट करणं इज लाइक इन्व्हेस्टमेंट माहिती आहे का? कारण ती क्लायंट आपल्याला 4 क्लायंट देणारी असते. आणि मग असं करत-करत तर माझं छोटंसं ला फॅशन बुटीक स्टार्ट झालं. ही ला फॅशनची जर्नी खूपच इन्स्पायरिंग आहे. जर ॲज अ बुटीक ओनर, आता समजा जर अजून तुझ्यासारखे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना इच्छा नाहीये, म्हणजे ज्यांचं नाही समजा मे बी इंटरेस्ट आहे जो रुटीन अकॅडमिक्समध्ये, त्यांना फॅशन डिझायनर व्हायचंय. पण लोकांना अशी समज आहे की आता ती समज तू दूर केलीस की शिक्षण तर इथेही घ्यावंच लागतं. ऑफकोर्स. बरोबर, म्हणजे अभ्यास इथेही करायचाच आहे Of course. फॅशन डिझायनिंग मध्येही. म्हणजे असं नुसतं नाहीये की तुम्ही फक्त डिझाईन करता, तुम्हाला स्टिचिंगही येते, तुम्हाला ते डिझायनिंग येते, एम्ब्रॉयडरी वगैरे येते, सगळंच तुम्हाला येतं, राईट? तर असे जे लोक आहेत ज्यांना स्टार्ट करायचंय, त्यांना तू काही उद्देशून बोलशील का? त्यांना काय सजेशन्स काय देशील तू? पहिलं काय करावं त्यांनी?
बघा आता तर इट्स लाईक की माझ्या ह्या जर्नीमध्ये मी हे बोलतात ना नोटीस केलंय, की ठीक आहे तुम्ही अकॅडमिक्समध्ये ओके नाही आहात. पण माझं म्हणणं आहे तुम्ही ॲटलीस्ट 12वी तरी करा. कारण 12वी शिवाय तुम्हाला फर्दर एज्युकेशन करताच येत नाही. कारण माझं म्हणजे सीन असा होता, की आमच्या घरात सगळे कॉमर्स आणि सायन्सवाले होते. सो डिझायनिंगशी कोणाचाच संबंध नव्हता. तर गाईडलाईन करायला कोणच नव्हतं सॉर्ट ऑफ. तर एक जस्ट कोर्स केला आणि त्यातून मी शिकत गेली, की अरे बापरे! असं पण आहे, असं पण आहे. पण माझं प्रामाणिक म्हणणं आहे ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, त्यांनी कंपल्सरी म्हणजे बोलतात ना, डिझायनिंग नॉलेज तर घ्यावंच लागतं. कारण उद्या जर तुमचा टेलर नाही आला, हम्म. ठीक आहे. सो तुम्हाला बसता यायला पाहिजे स्टिचिंग करताना किंवा काय-काय आता कारागीर पण असे झालेले आहेत, की दे आर लाइक की समजा ह्या कापडामध्ये मॅम ही डिझाइन बसत नाही. पण तुम्ही शुअर आहात ही डिझाइन बसते. तुम्हाला दाखवता यायला पाहिजे, की नाही मास्टरजी हे असं नाही, हे असं करतात. तर हे बेसिक नॉलेज तर तुम्हाला पाहिजेच ना. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. आणि तुम्ही जर विचार करत असाल, की नाही फक्त विथआऊट नॉलेज तुम्ही बिझनेस टाकायचा असेल, तर मग माझं म्हणणं इंटर्नशिप करा. कंपल्सरी इंटर्नशिप मी तरी 2 महिने केली. पण माझं म्हणणं प्रामाणिक की ॲटलीस्ट 6 महिने इंटर्नशिप पाहिजेच. मला 2 महिने ह्याच्यासाठी लागले कारण ऑलरेडी माझं भाडं चालू होतं. तर मला त्यातून काही करून 2 महिन्यात शिकायचं होतं. तर माझं प्रामाणिक म्हणणं आहे की ॲटलीस्ट 6 महिने तरी इंटर्नशिप कुठल्यातरी बुटीकमध्ये करावीच लागते. आणि तिथे आपल्याला कळतं की बाबा क्लायंटच्या रिक्वायरमेंट फार वेगळ्या असतात. आणि कधी-कधी क्लायंट असे पण असतात की आपले डिझाईन्स त्यांना कळतात, नाही कळतात. खूप क्रिस्टल क्लिअर गोष्टी पाहिजेत. कारण बरेच वेळा माझ्या डिझायनिंगच्या फील्डमध्ये पण ट्राय एररमध्ये असे झालेत, की तिने सांगितलं, की हे मोटिफ इथे पाहिजे. ह्या मोटिफमध्ये ही डिझाइन पाहिजे. पण कधी धागाचा कलर पण चुकला तरी क्लायंट रिजेक्ट करतं. तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पेसिफिक पाहिजे, की बाबा हे असं नाही, हे असं करायचं आपल्याला. ही मोटिफची डिझाइनमध्ये त्याच्यामध्ये डायमंड्स कुठल्या कलरचे पाहिजेत, ते थ्रेड्स असतात ते कुठल्या कलरचे म्हणजे इन डिटेलमध्ये सगळं करावं लागतं. त्यासाठी एज्युकेशन मस्ट आहे. मी असं म्हणणार नाही, की तुम्ही शिकू नका. तुम्ही शिका. पण त्याचा बेसिक तर क्लिअर पाहिजे, रूट्स क्लिअर पाहिजेत. बरोबर आहे तुझं. आता तू चॅलेंजेस बद्दल बोलत होतीस, की क्लायंट खूप पर्टिक्युलर असतात. ही इंडस्ट्री पण म्हणजे एकदम अशी काटेकोरपणाने चालते क्लायंटच्या हिशोबाने. तर तू अजून काही चॅलेंजेस सांगशील का? चॅलेंजेस तर रोज असतात. रोज, रोज नवीन क्लायंट, रोज नवीन चॅलेंजेस असे असतात. कारण कसं आहे माहिती का, मी स्टार्टिंगमध्ये ना खरं सांगू का, मला पैसे कमवण्यापेक्षा मला माणसं कमवायची होती. मी कधीही म्हणजे आज मी अल्मोस्ट 5 इयर्स मी हा विचार केलता, की मला ना क्लायंट जमा करायचेत. मला पैसे जमा करायचे. माझा रेंट निघाला पाहिजे, माझ्या टेलरचा पगार निघाला पाहिजे, माझा मेंटेनन्स. ह्या 3 माझ्या प्रायोरिटीज होत्या. ठीक आहे. तर हं. माझं म्हणणं पहिलं हे असतं, की पहिले 3-4 वर्ष तुम्ही क्लायंटमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण प्रॉफिट मार्जिन माझं खूप कमी होतं. मी सांगते ना, की माझं प्रॉफिट मार्जिन असं होतं, माझ्या डोक्यात फक्त एकच टार्गेट होता. रेंट निघायला पाहिजे, लाईट बिल, माझा मास्टरचा पगार आणि थोडंफार माझ्यासाठी निघालं तर. ते एकदम बेसिक होतं ते. तर पहिले 5 वर्ष तर मी ह्याच्यात इन्व्हेस्ट केले, की मला क्लायंट पाहिजे. कारण तुम्ही क्लायंटशी व्यवहार जे करता ते आयुष्यभर लक्षात ठेवतात, की बॉस ह्यांचं ही क्लायंट चांगले बरेच चुकलं तरी तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी पाहिजे, की बाबा बोलतात ना आपण परत नवीन करून द्या. असेही क्लायंट्स आहेत, की बाबा काय चुकलंय, मला परत काय-काय ब्लाउज मी नवीन करून दिलेले आहेत त्यांना. ते हे पण आपल्याला बॅकलॉग डोक्यात पाहिजे, की चुकलं तर आपल्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे, की ह्यांना नवीन काही-काही क्लायंट्स असे असतात, की नाही चेंज करूनच द्या. आणि हं, त्यावेळेस आपण नाही बोललं, तर ते लोकं अजून 4 ठिकाणी जाऊन चुकीचे बोलतात ना मार्केटिंग करतात. हं. तर तेही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, की बाबा क्लायंट इस द बोलतात ना किंग अँड व्हिच इस ट्रू, व्हेरी ट्रू. हर्ष, मगाशी तू तुझ्या लंडनला जाऊन शिकण्याच्या स्वप्नाबद्दल बोललीस. मग तू ते पूर्ण केलंस का नक्की? सिरियसली सांगू मॅनिफेस्टिंग हा माहितीये का हे असं की तुम्ही करा. हं. तर मला जेन्युइनली वाटतं की मॅनिफेस्टिंग खरंच वर्कआउट होतं. मी कधी स्वप्न बघितलेलं आणि ते बाय डिफॉल्ट लंडन, लंडन, लंडन एवढं झालं की खरंच मी जाऊन आली. ते पण कसं गेली की एक म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये मी मास्टर्स करत होते आणि तिथे एक शॉर्ट टर्म कोर्स आला की लंडनमध्ये करायचा. ॲज युजुअल पप्पांकडे गेली. हं. त्याच्यावरून परत तू माझे पैसे खराब म्हणजे बोलतात ना, काय पैशांचं करणार? लेक्चर सुरू झालं. म्हटले जाऊ तर द्या. कसंबसं त्यांनी पाठवलं मला लंडनला. मग गेली तिथे शिकली वगैरे आणि तिथे तिकडच्या मॅगझीनमध्ये माझं स्टायलिंगचं कव्हर पेज होतं आणि मग तेव्हा ग्रेट. लंडनवरून आल्यानंतर दाखवलं, "हे बघा, हे तुमचे पैसे." तर त्या टाईम सुद्धा ही वॉज सो प्राउड.
आणि तू इटलीलाही शिक्षण घेतलेलं आहेस तुझं ऍक्च्युली इटलीला कसं होतं माहितीये का, आमचं ते एज्युकेशन म्हणतात ना, स्टडी टू. स्टडी टूर होती ती, पण दॅट वॉज बोलतात ते पण खूप छान होतं. मग आता हे तुझं इंडियाचंही तू एज्युकेशन बघितलेलं आहेस, तू लंडन आणि इटलीचंही एज्युकेशन सिस्टम बघितलं आहेस फॅशन डिझायनिंगशी रिलेटेड. तर दोघांमध्ये तुला फरक काय वाटला? फरक असा होता की जो लंडन आणि पॅरिसचा जो होता त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जास्त देतात ॲज कम्पेअर्ड टू म्हणतात ना, रिटर्न एव्हरीथिंग. म्हणजे काही गोष्टी एज्युम करायला लावत नाही, ते जे का आहे ऑन द स्पॉट, की बाबा जावा शॉपिंग, म्हणजे बोलतात ना शॉपिंग मॉलमध्ये सर्वे करा, कलर कॉम्बिनेशन. आम्हाला कसं व्हील्स ते हे असायचं, कलर व्हील असायचं, कलर व्हील्स मध्ये आम्हाला दाखवायचे कॉम्बिनेशन, बघा हे असं तिथे लाईव्ह घेऊन जातात तुम्हाला, म्हणजे बोलतात ना बेसिकली ते लोक एक डिझायनरच्या आउटलेटमध्ये घेऊन जातात, तिथे वर्कआउट कसं असतं ते लोक, म्हणजे 2-2 वर्षापूर्वी फॅशन कशी येणार ते आता डिसाईड कशी होते, हे फॉरेन शिक्षणामध्ये आपल्याला कळतं. इंडियन शिक्षणामध्ये तेवढं म्हणजे बोलतात नॉलेज देत नाहीत ते लोक. ओके. पण तिथे जे कपडे डिझाईन होतात ते आता आम्ही टीव्हीवर बघितले, त्याच्या मॉडेल्स असतात, 0 फिगर मॉडेल्स असतात. पण त्यांच्यासाठी ते वेगळ्या प्रकारचे कपडे डिझाईन होतात, बरोबर? पण आता आपण जर आपल्या देशात बघितलं, भारतामध्ये बघितलं, तर आपल्याकडे खूप प्रकारचे बॉडी टाइप्स आहेत लेडीजमध्ये. तर ते डिझायनिंग आणि ह्या डिझायनिंग मध्ये तो एक बॅलन्स कसा काय तू साध्य केला? मीन्स डिपेंडिंग एज पर द इंडियन लेडीज बॉडी टाइप्स, त्याच्याबद्दल सांग जरा. खरं सांगायला गेलं ना, तिकडचे ना तुम्ही फॉरेन मध्ये जाल ना, तुम्हाला हार्डली एखादं कोणतरी जाड दिसेल. ते लोक म्हणजे प्रॉपर फिगर मध्येच असतात ना, आणि आपल्या इंडियामध्ये ना प्रत्येक 2 बायकांमध्ये फिगर चेंज होतो. म्हणजे एवढं आपल्या इंडियामध्ये हे आहे, की प्रत्येकाचे फिगर्स तुम्ही पर क्लायंटचे फिगर्स तुम्ही चेकआउट करा, खूप डिफरंट आहे. पण फॉरेनमध्ये बघाल ना, प्रत्येक 5 क्लायंट तर सेम फिगरच्याच असतात. पण इंडियामध्ये तसं नाहीये. सो इट्स लाइक की प्रत्येक फिगरला तिथे 2 वर्षापूर्वीच डिसाईड केलेलं असतं, किंवा ही बारीक आहे म्हणजे हेल्थ वाईज. ती हिला म्हणजे नाही म्हटलं तरी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, की जे हेल्दी क्लायंट्स असतात त्यांना आम्ही कधीच हॉरिझॉन्टल लाईन्स देत नाही. सगळ्यांना व्हर्टिकलच देतो. मोस्टली जे हेल्दी क्लायंट्स असतात आम्ही कधी त्यांना पॅक गळे देत नाही. त्यांना मोस्टली जो एक्सपोजर भेटेल ते गळे देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वीट हार्ट नेक किंवा ब्रॉड नेक्स आम्ही त्यांना हेल्दी क्लायंट्सला देतो. मोस्टली हेल्दी क्लायंट्सला आम्ही डार्क कलर्स देतो, की गो फॉर डार्क कलर्स. मोस्टली बघितले तुम्ही हेल्दी क्लायंट्स ब्लॅक घालतात. ह्याच्यासाठीच की त्यांचा थोडा शेप म्हणजे बोलतात ना, की शेपमध्ये थोडासा डिफरन्स पडतो. त्यांना मोस्टली आम्ही हिपच्या इथे काउल्स देतो. तर हे कशासाठी असतं, की बाबा जो हिप पार्ट असतो तो हेवी दिसू नये म्हणून आम्ही तिथे असं स्ट्रेचेबल फॅब्रिक्सने आम्ही त्यांना काउल्स देतो. तर हे फरक असतात. आणि राहिला प्रश्न थिन क्लायंटचा, त्यांना असं असं काही नाहीये. त्यांना आम्ही ब्रॉड डिझाईन्स, ब्रॉड चेक्स, हॉरिझॉन्टल लाईन्स हे आम्ही जे बोलतो स्लिम क्लायंट्स असतात त्यांना आम्ही हे प्रिफर करतो मोस्टली. ओके. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द बॉडी टाईप जर एखाद्या लेडीने ड्रेस केलं, सो दॅट इज मोर इम्प्रेसिव्ह, राईट? ऑफकोर्स. म्हणजे तू समज काही अशी टिप्स दे जरा आम्हाला, की असं एक हे बेसिक आहे, म्हणजे एखादं जो आपण ड्रेसिंग करतो, ह्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, 1-2 गोष्टीकडे की तुम्ही लक्ष द्या, की यू विल लुक व्हेरी डिसेंटली ड्रेस्ड. मी मोस्टली आता जो चार्ट माझ्याकडे जो क्लायंट येते सगळ्या हेल्दी क्लायंट्स येतात आहे. तर आता त्याच्यावरती मी मोस्टली आता स्टडी करते. त्याच्यावरून माझ्या हे अंदाज आलाय, की मी ह्या क्लायंट्सला पॅक गळे देऊ शकत नाही. पॅक गळे दिसले की त्यांचा शोल्डर जो असतो तो अजून ब्रॉड दिसतो. त्यामुळे आणि काही क्लायंट्सला इट्स लाईक की मी ब्रॉड दिसल्यामुळे मी हेल्दी दिसते. असाही त्यांच्या डोक्यात हे असतं, की मला ब्रॉड नाही दिसायचंय. तर आम्ही त्यांना कटआउट असे द्यायला लागलोय, की बाबा ब्रॉड नेकलाईन्स द्यायला लागलोय. हेक्झिगॉन गळे द्यायला लागलोय. त्यांना पान गळा, स्क्वेअर गळा, की ज्याने त्यांचा हा पार्ट शोल्डर जो आहे आम्ही कमी ठेवून त्यांना ब्रॉड नेकलाईन्स देऊ शकतो. अशा हिशोबाने आता आम्ही करायला लागलोय. गुड. म्हणजे एक ड्रेस होणं, एक परफेक्टली ड्रेस करणं, एक बाईला आहे ना खूप कॉन्फिडन्स फील होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एक व्यवस्थित ड्रेस करून कुठल्या पार्टीमध्ये जाता किंवा कुठे बाहेर जाता, तो आय थिंक इट ऍड्स टू हर कॉन्फिडन्स, राईट? बरोबर. तिला एक कॉन्फिडन्स वाटतो स्वतःबद्दल. ग्रेट. आणि तुम्ही डिझायनर्स लोक तिला तो फील आणता. खूप एकदम अमेझिंग काम करताय तुम्ही लोक. तर मला एक सांग, असं एक मेसेज देशील का? आता समज जे फॅशन डिझायनर्स आहेत, जे बडिंग फॅशन डिझायनर्स आहेत, त्यांना एक काही असा मेसेज देशील का? म्हणजे त्यांच्यामुळे त्यांना त्यांची जी पुढची जर्नी आहे त्यांनाही तुझ्यासारखं बुटीक बनवायचंय, तर त्यांना थोडं गायडन्स दे.
बघा आता ऍज युजल मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की 12वी मस्ट करा, मग कुठलीही हम्म. फील्ड असो. ठीक आहे. आणि तुम्ही जर बुटीक स्टार्ट करणार असाल तर प्लीज मेक शुअर की ऍटलीस्ट तुमच्याकडे डिप्लोमा असावा किंवा शॉर्ट टर्म कोर्स असावा. हे म्हणजे माझ्या प्रत्येक स्टुडंटला किंवा ज्यांना अपकमिंग डिझायनर्स आहे त्यांना हे म्हणजे म्हणतात ना की तुम्ही हे बेसिक आहे, हे तुम्हाला रूट्स तुमचे क्लिअर पाहिजेच. तुमचे रूट्स क्लिअर नसतील तर मास्टरजी तुम्हाला हे करू शकतो की बाबा मॅडम ये नहीं होगा, वो नहीं होगा. असं मास्टरजी करू शकतात किंवा तुम्ही स्वतः स्टिचिंग थोडंसं नॉलेज पाहिजेच. आणि बिझनेस स्टार्ट करायच्या आधी माझं प्रत्येकाला म्हणणं आहे ऍटलीस्ट 6 महिने इंटर्नशिप करा. मस्ट आहे. थँक्यू हर्षा, तू आज आलीस. थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. आणि हा पॉडकास्ट ऐकून जे बडिंग फॅशन डिझायनर्स आहेत त्यांना खरंच खूप चांगला गायडन्स मिळेल तुझ्याकडून. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच.